श्वास मी सोडे न घेणे एकदाचा, पण कधी जय भीम हा सुटणार नाही. श्वास मी सोडे न घेणे एकदाचा, पण कधी जय भीम हा सुटणार नाही. जय भीम, जय भीम. आम्हा सर्वांना अंधारातून उजेडात आणणारे परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम विश्वाला प्रेम, शांती, अहिंसा, मैत्री या मौलिक तत्वाची शिकवण देणारे तथागत गौतम बुद्ध आणि मृतावस्थेत गेलेला बौद्ध धम्म पुनरुज्जीवित करणारे, त्या बौद्ध धम्माला संजीवनी देणारे सम्राट अशोक, सोबतच तमाम महामानव, महामाता, राष्ट्रसंत, संत आणि या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. एकोणसत्तराव्या धम्म नवप्रवर्तन दिनाच्या, अनुवर्तन दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी या मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सोनटक्के साहेब, या कार्यक्रमाचे सन्माननीय आयोजक बहुजन युवा मंच महागावचे विपिन दादा शेंडे आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या माय माऊल्यांनो आणि माझ्या काकांनो, माझ्या बंधूंनो, भावांनो, माझ्या सन्मित्रांनो, मैत्रिणींनो, बहिणींनो, समस्त बौद्ध उपासक उपासिकेंना पुन्हा एकदा माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. या ठिकाणी तुमच्या गावाचा जेव्हा या ठिकाणी मी चक्कर मारली त्यावेळेस मला असं म्हणजे या ठिकाणी दादांनी माहिती दिली की या ठिकाणी तुकडोजी महाराज येऊन गेलेले आहेत. खरं आहे का? तुम्हाला जाणीव नाही, पण अभ्यासातून हे सगळं काही आलेलं आहे की तुकडोजी संत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पदस्पर्श तुमच्या गावाला झालेला आहे आणि या गावात माझ्यासारख्या छोट्याशा कवीला तुम्ही बोलण्यासाठी निमंत्रित केलं, हे माझ्यासाठी अहोभाग्य आहे. आणि त्यासाठी या संयोजक याच्यामध्ये असलेले प्रतीक भाऊ रामटेके आणि स्वप्नील भाऊ उके अशा तमाम तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो तुम्हा सर्वांचं की 14 वर्षानंतरचा वनवास या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या साहेबांच्या आणि या सर्व पोरांच्या माध्यमातून तुमचा संपलेला आहे. त्यावेळेस तुमच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. मी म्हटलं की माझ्यासारखा छोटासा माणूस या ठिकाणी तुम्ही निमंत्रित केलेला आहे. हे म्हणण्याच्या मागे संदर्भ आहे बरं का, आधार आहे. कारण मी छोटासाच आहे. तुमचा हा जो मंच आहे, पोडियम आहे, हे तुम्हाला त्याची ग्वाही देते की मी याच्या समोर छोटा आहे. आणि खूप तुमच्या संयोजकाच्या हिमतीला म्हणजे दाद द्यायला पाहिजे. मुळात प्रतीकनी जेव्हा मला सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे, तुमच्या कवितेसाठी, तुमच्या गझलेसाठी तुम्हाला या ठिकाणी महागावला यायचं आहे, आणि मी त्याला सांगितलं होतं की ज्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर 50च्या वरचे लोक कमी आणि 20 ते 35च्या वयातले पोरं दिसेल त्याच वेळेस मी कविता सादर करीन.
आणि बऱ्यापैकी माझी जी काही अपेक्षा होती ती तुमच्याकडनं पूर्ण झालेली आहे बऱ्याच अंशी. या ठिकाणी मला वाटते 35च्या आत असलेले अध्यक्ष तुम्हाला लाभलेले आहे. हे सगळे पोरं या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल सोडून कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. मला वाटते ते गाडीवर बसलेल्या पोरांनी या ठिकाणी जागा आहे. बाबांनो, गाडीवर बसलेल्या मुलांना आणि इथे सगळे जे काही पोरं फिरतायत, महिला बसले उभ्या आहेत, या इकडल्या बाजूचे जे काही पोरं आहेत त्यांनी पण इथे बसून घ्यावं. कसा आहे, एक नियम आहे, जो पार्ट आपण वापरला नाही तो गळून जातो. त्याच्यामुळं बसायला आपल्याला कोणता जो काही हे दिलेला आहे अवयव त्याचा वापर करा. हा, मी कुठं होतो काकू? मी होतो की मला ज्यावेळेस सांगितलं गेलं की तुम्ही कविता आणि गझल सादर करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित आहात आणि काल भाऊनं पत्रिका पाठवली, त्याच्यावर लिहून आहे प्रमुख वक्ता. आता वक्ता वक्ता म्हणता म्हणता विचार करता करता रात्रभर झोप लागली नाही. मी कधीपासून वक्ता झालो आहे ना गंमत? मी वक्ता वगैरे नाही, खूप छोटासा एक कार्यकर्ता आहे साहेब. आणि जे काही तुटकं मुटकं लिहिण्याचा प्रयत्न करतो, काही माझे अनुभव आहेत, काही समाजाचे, काही इतरांचे, आणि त्या सगळ्यांचं एकत्रीकरण माझ्या लेखणीतून होतं आणि ते प्रसवते असं समजा, आणि तुमच्या समोर मी ते सादर करत असतो. भाषण वगैरे मला येत नाही आणि लहानपणापासून मला भाषणाचा प्रचंड तिटकारा होता. एकदा भाषण सुरू झालं की ते भाषण माईक पकडणारा माणूस, आणि प्राध्यापकच असायचे सर, सोनटक्के सर, आणि प्राध्यापकांचा पिरियड असतो 45 मिनिटाचा, त्याच्यामुळे तो माणूस 1 घंटा सोडत नव्हता. जसं काय जन्मात त्याला कधी माईक हातात घ्यायला भेटला नाही घेतला. आता प्राध्यापक मंडळी माझे सन्मित्र असतील इथे सगळे, मी तुमची गोष्ट नाही करतो, आमच्या गावाकडले प्राध्यापक. त्याच्यामुळे ते इतकं बोर व्हायचं, त्याच्यामुळे मी ऐकत नव्हतो. पण जेव्हा मी महाविद्यालयीन काळामध्ये होतो आणि आमच्या इकडे डॉक्टर हर्षदीप कांबळे नावाचे जिल्हाधिकारी आले, त्यांनी समता पर्व नावाचं एक महोत्सव सुरू केला, विचाराचा जागर सुरू केला. आणि त्यावेळेस सुरुवातीला मग सुषमा अंधारे असो, हरी नरके असो, अशा नामवंत माम देशमुख या लोकांची भाषणं मी तिथे ऐकली. आणि मला तेव्हा जाणीव झाली की भाषणांनी म्हणजे ही भाषणं असतात, अभ्यासपूर्ण भाषणं त्या म्हणजे ती लोक द्यायचे, देतात, त्यांचं लिखाण तसं आहे. आणि त्या भाषणातून मला भाषण देण्याचा जो काही छंद आहे तो जडला. आणि महाविद्यालयीन काळापासून मी छोटे छोटे तुटके मुटके शब्दामध्ये बोलायचो. आणि भाषण देण्यासाठी बघा, भाषण कोण देऊ शकते? भाषण देण्यासाठी आत्मविश्वास लागतो. आत्मविश्वास आपल्याला कुठून मिळते? पुस्तकातून, अभ्यासातून. आणि मला किंवा जे काही भाषण करती लोक असते ती भरपूर वाचक असतात आणि ते त्या पद्धतीनं त्यांचं ज्ञान आपल्या पुढे ठेवत असतात. आणि तितकं वाचन माझं नाही, पण तुटकं मुटकं माझ्या कविता गझला तुमच्या पुढे मी ऐकवतो. जे काही बोलता येते मी ते बोलतो. असं समजा की हे भाषण नाही आहे, एक चर्चा सत्र आहे आपल्या बापलेकात, आपल्या मायलेकात, असं समजा. काही चुकलं तर तुम्ही माफ करा. की काळोख सारला आणि सूर्या समीप आलो, काळोख सारला आणि सूर्या समीप आलो, तुझ्यामुळेच बुद्धा मी अत्तदीप झालो. काळोख सारला आणि सूर्या समीप आलो, तुझ्यामुळेच बुद्धा मी अत्तदीप झालो. आणि अंदाज ताकदीचा आला अखेर मजला, अंदाज ताकदीचा आला अखेर मजला, जोरात फक्त जेव्हा जय भीम मी म्हणालो. बोला जय भीम, जय भीम. म्हणजे या 2-4 ओळीतून मला
आत्मविश्वास आला की तुम्ही माझ्या कामाचे माणसं आहात, म्हणजे तुम्हाला कविता आवडतात. नाहीतर मी ज्या ऑफिसला आहे, मी एखाद्याच्या शेजारी जर बसलो जाऊन, तर तो त्याची खुर्ची साईडला दूर नेऊन तिथे बसतो. माझाच एक किस्सा, एका कवी संमेलनाला औरंगाबादला चाललो होतो, संभाजीनगरला. शेजारी एक गृहस्थ बसलेले होते. त्यांनी मला विचारलं, काय करता तुम्ही? म्हणजे भरपूर म्हणजे चर्चा झाली, काय करता सर तुम्ही? मी म्हटलं कवी आहे. म्हटलं तुम्ही? मी बैरावजी म्हणे. म्हणजे कवी लोकांची इतकी भयंकर परिस्थिती आहे की कवी लोकांना कोणी ऐकूनच घेत नाही. आणि त्याच्या मागचं मग मी कारण या ठिकाणी मी शोधलं सर, सोनटक्के साहेब. बहुतांश कवी हे रिटायर झाल्यानंतर कविता लिहायला लागतात. आणि कवी संमेलनाचा भाडीमार, माझ्या तुमच्या क्षेत्रामध्ये मी कवी संमेलनं केली नाहीत, पण जी काही एक दोन केली त्याच्यामध्ये मला 50-60च्या वरचीच लोक दिसलीत. काही महिला आहेत, काहीतरी असं अंगणात सडा वगैरे टाकताना जे काय आलं तेच त्यांना कविता अशी वाटते, पण तशी कविता नसते. कवितेचा जे काही एखादी प्रकार असतो, म्हणजे गझल असेल तर तो त्या वृत्तात असायला पाहिजे. अभंग असतो, अभंग त्या लयीत असतो, त्याचे ते काही मात्रा असतात, त्याचे अक्षर, असे सगळं काही तुम्हाला आता जे काही अभ्यासक लोक आहेत, पोरं आहेत, त्यांना हे सगळं वृत्त अलंकार, हे कवितेचे प्रकार वगैरे माहिती असते. मग हेच लोक कविता लिहितात आणि याच लोकांना तुमच्या अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना कवी संमेलनात बसवून देतात. आणि स्टेजवर असतात 50 लोक, ऐकणारे असतात 25. समजलं नाही तुम्हाला? स्टेजवर कवी असतात 50 आणि ऐकायला असतात 25. आणि एक एक माणूस 15-15 मिनिटं सोडत नाही माईक. आणि कविता समोरच्याला ऐकावं वाटत नाही, कानातून रक्त निघते. अशा कंडिशन मध्ये जर तुम्ही तुमच्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये जर कवी लोकांना निमंत्रित करताना जर क्वालिटी ठेवली नाही, क्वांटिटी जर ठेवली, तर तुमच्या कार्यक्रमाचा सत्यानाश होतो. आणि तिथूनच कवी संमेलन बोगस असते, बोर करणारं असते, त्याच्यामुळे तिथे जाऊच नाही असं वाटते. पण मी तुम्हाला आश्वस्त करतो या ठिकाणी, माझ्यावर विश्वास ठेवा, की माझ्या 4-2 ओळी, 4-2 कविता गझला तुम्ही ऐकल्या की तुम्हाला वाटेल की नाही बाबा, कवितेचा प्रकार छान असतो आणि तो लिहिणाऱ्यांवर असते, सादरी करणाऱ्यावर असते. मित्रांनो, या ठिकाणी 10वी-12वी मध्ये जे काही पोरं पोरी चांगल्या गुणांनी क्रमाने या ठिकाणी उत्तीर्ण झाल्या, अशा मुला मुलीचं आपण या ठिकाणी स्वागत केलं, त्यांचा सत्कार केला, त्यांचं भरभरून कौतुक केलं. या ठिकाणी ज्या काही स्पर्धा झाल्या 2-3 दिवस, त्यात जे काही विजेते झाले त्या सर्वांचं आपण अभिनंदन केलं, त्यांचाही सत्कार केला. हे सगळं पाहताना मला कुठेतरी असं वाटलं, विपिन दादा, की मी लहान असताना कदाचित माझ्या गावात अशा स्पर्धा झाल्या असत्या तर, आणि मला असं काही कोणी कौतुक केलं असतं, मला अभ्यास करायला प्रोत्साहन भेटलं असतं. स्पर्धा म्हणजे एखादी चित्रकला असेल, काही मुलींनी नृत्य केलं, या कलांना आपण काय प्रोत्साहन देत असतो, कौतुक केलं पाहिजे. पण आजकाल कसं, माझ्या पोरीनं केलं तर मीच कौतुक करेल, आणि सामोरचा म्हणजे तुझी पोरगी तुझं कौतुक करत नाही. पण या विचाराला आपण या ठिकाणी बौद्ध समाजाने, आंबेडकरी समाजाने तडा दिलेला आहे. आपण इतरांच्याही मुलामुलींना आपलं मानतो, आणि ही शिकवण तथागताची आहे, ही शिकवण बाबासाहेबांची आहे. या ठिकाणी सर्व विजेत्यांचं या ठिकाणी मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो. मित्रांनो, कसं असते, स्पर्धा ही स्पर्धेसारखी झाली पाहिजे. नाहीतर एकदा कसं झालं, 1-2 पोरं खेड्यातली कारी डोंबरी पोरं, शेंबडी पोरं जंगलात गेली. दृष्टांत देऊन सांगतो, फार छोटासा दृष्टांत आहे. जंगलात गेली, आपण जातो, म्हणजे लहानपणी बऱ्याच लोकांना अनुभव असेल, आपण जातो बोरं वगैरे हे करायला. गेली 2 मुलं आणि खूप अंधार झाला, सायंकाळ, आणि रस्ता सापडे नाही त्यांना. आपले जंगल कसे आहे माहिती आहे. त्या लोकांना एक ऋषी मुनी टाईप महाराज भेटले. अरे बाबांनो, कुठे भटकतात, इतका अंधार झाला. महाराज, आम्ही रस्ता विसरलो, आता आम्हाला रस्ता सापडत नाही, कसं मला सांगा कसं.
अरे बाबा, तुम्ही इतके वेळ काय करत आहात इथे जंगलात? नाही, आम्ही विसर बस. इथे बाबा तुम्हाला माहिती आहे जंगलात वाघ आहे, तुम्हाला माहिती आहे ना वाघ आहे ना आपल्या जंगलात, आहे की नाही काकू? वाघ जर आला तुमच्या पुढे तर कसं काय करणार? काय मुरल? काय करणार वाघ आले तर? त्याच्यातला एक पोरगा म्हणाला की आम्ही त्या वाघाशी कुस्ती करू. पोरं खेड्यातली होते. आम्ही कुस्ती करू बा. तो तितका बलाढ्य, तितका शक्तिशाली, खरंच तू त्याला हरवू शकशील? निश्चितच नाही. तो पोरगा म्हणाला की नाही. बरं, आम्ही कुस्ती करू त्यांच्याशी, जर जिंकला तो तर त्याचं पोट भरेल, आणि आम्ही जिंकलो तर आमचा प्राण वाचेल. किती सुंदर उत्तर होतं. स्पर्धा अशी असली पाहिजे, स्पर्धा एकमेकात नसली पाहिजे. काही दिवसांनी तिथं शहरातली 2 पोरं गेली त्याच जंगलात तशीच. तितकाच वेळ झाला, महाराज तेच त्यांना तोच प्रश्न विचारला, बाबा एवढा अंधार झाला काय करताय तुम्ही? त्यांनी काय सांगितलं? आम्ही विसरलो, रस्ता सापडत नाहीये, रस्ता शोधता शोधता या ठिकाणी अंधार झाला. बरं, या ठिकाणी वाघ आहे, तुम्हाला माहित आहे? हो. वाघ आला तर काय कराल? एक पोरगा म्हणाला मी जोरात धावीन. जोरात धावल्यानं वाघाला सापडणार नाहीस तू, किती मोठी झेप असते त्याची. हो, पकडेल ना तो, पण मला फक्त माझ्या शेजारच्या मित्राच्या अधिक धावायचं आहे, याच्यापेक्षा जास्त धावायचं आहे, वाघापेक्षा नाही. म्हणजे मी त्याच्या पुढे जर असलो तर वाघाला पहिला झापेत कोण सापडेल? म्हणजे विपिन दादा आणि प्रतीक जर समजा धावायला लागला तर विपिनला कुठे धावायचं आहे? फक्त प्रतीकच्या समोर. वाघ कुणाला खाय? ही जीवघेणी स्पर्धा आपल्यामध्ये नसली पाहिजे. एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रेमळ असला पाहिजे. आपली स्पर्धा ही खेळाडू वृत्तीने असली पाहिजे. आणि मला विश्वास आहे की तुम्ही ज्या काही स्पर्धा या ठिकाणी भरवल्या त्या अत्यंत खेळाडू वृत्तीने खेळल्या गेल्या असाव्यात. कोणत्याही पद्धतीची प्रॉम्प्टिंग वगैरे या ठिकाणी झालेली नसेल, आणि कोणत्याही पद्धतीचा गैर व्यवहार म्हणा की अशा पद्धतीचं किंवा हे माझा नातू आहे, माझा पुतण्या आहे, माझा भाचा आहे, अशा पद्धतीनं कोणीही समजून त्यांना पारितोषिकं दिली नसावीत, आणि आपण तसे करत नाही. या सगळ्या स्पर्धांमधून ह्या सगळ्या लोकांना प्रोत्साहन मिळते, बरोबर आहे का नाही? आता मला प्रतीकनी सांगितलं काही लोक नोकरीवर लागलेले आहेत. कोणाकोणाची मुलं नोकरीवर लागलेले आहेत हल्लीच? म्हणजे कोणाकोणाचे मुलं नोकरीवर आहेत? हात वर करा बरं. बाहेर गावी आहेत नोकरीवर? ओके, 2-3 मुलं. बघा, म्हणजे अनेक लोक नोकरीवर लागतात आणि त्याच्यासाठी खूप मेहनत लागते, नाही का? नोकरीवर लागलेले पोरं, आता एक कडू म्हणजे सत्य आहे, कटू वाटेल, म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत नाही, तुमच्याच गावाच्या बाबतीत नाही. मला आलेला अनुभव माझ्या यवतमाळचा असेल, माझ्या तिकडे गडचिरोली जिल्ह्याचा असेल. तुमचं गाव चांगलं आहे, तुमचे पोरही चांगले आहे, त्याच्यामुळे मी बोलीन तेव्हा तुम्ही लागून घेऊ नका. तुम्ही तसंच इतरांना सांगा. मी म्हणतो की म्हणजे बाबासाहेबांनी जर विचार केला असता तर बाबासाहेबांनी इतक्या पदव्या घेतल्या होत्या की त्यांना परदेशामध्ये इतक्या सहजी नोकरी भेटली असती. काही लोकांनी तर त्यांना बंगले देऊ केले होते त्या काळात, की तुम्ही आमच्याकडे या, आमचा जॉब करा, तुम्हाला आम्ही हे देतो ते देतो. पण बाबासाहेबांनी असं केलं का काकाजी? बाबासाहेबांनी काय केलं? बाबासाहेबांनी समाजाचा विचार केला आणि भारतात येऊन आपल्या लोकांना जागृत करण्यासाठी, आपल्या लोकांना त्या काळोखातून काढण्यासाठी, त्या अंधाराच्या साम्राज्याला भगदाड पाडण्यासाठी काम केलं. आणि म्हणजे कसं आहे, नोकरी मिळवणं हे आपलं ध्येय नाही. नोकरी मिळवणं हे फक्त उदरनिर्वाहाचं एक काय साधन आहे. आणि जे काही लोक नोकरीवाले आहे, मी मूळतः नोकरीवाल्यावर याच्यासाठी बोलतो, तुम्हाला कळेल मी का बोलतो असं. कारण सत्यानाश जर समाजाचा कोणी केला असेल तर तो नोकरीवाल्यांनी केला. बरं, मी नोकरीवरच आहे, पण माझी नोकरी सोडून मी इथं आलो ना तुमच्यासाठी, म्हणजे माझी नोकरी मी सत्यानाश करण्यासाठी वापरत आहो का? मी भरपूर महाराष्ट्रात फिरत असतो, घरदार सोडून नोकरीला थोडं साईडला ठेवून समाजाप्रतीचं जे काही देणं आहे आपलं,
त्याला विसरता येत नाही. आणि ही शिकवण आपल्याला बाबासाहेबांच्या कर्तृत्वातून, दातृत्वातून आणि मातृत्वातून समजली. बाबासाहेबांनी जे केलं ते आपण करू शकत नाही, पण त्यांचा एक शून्य भाग, एकदम शून्य, मायक्रो जे काही असेल, खूप छोट्या सूक्ष्म, मायक्रो आणि मॅक्रो, तो भाग नाही आपण त्यांची जागा किंवा आपण त्यांच्यासारखं काही करू शकत नाही. पण त्यांनी जे सांगितलं आहे की तुम्हाला समाजासाठी तुमचा वेळ, तुमचा पैसा द्यायचा आहे, तो दिलाच पाहिजे. म्हणून नोकरदारांनी आपली नोकरी ही सर्वस्वी मानू नये का बाबा आता झालेलं नाही, आता ही खरी सुरुवात आहे. आपल्या नोकरीचा कितवा भाग आपल्याला समाजासाठी द्यायचा आहे, कोणाला माहित आहे का? कितवा आहे सर? 20वा भाग आहे. आणि हे सरांकडून भरपूर म्हणजे मी ऐकत असतो सरांच्या बाबतीमध्ये की सरांनी काय केलं, किंवा असे अनेक लोक तुम्हाला तुमच्या अनुभवात असतील, तुमच्या आजूबाजूला राहत असतील, तुमच्या नात्यात असतील, त्या लोकांकडून आपल्याला बरंच काही शिकता येईल. त्याच्यामुळं आपण नोकरीवाल्यांनी अर्ध्या हळकुंडामध्ये पिवळं होण्याचं कारण नाही तर मग आपलीच गाडी, आपलीच माडी ना आपल्याच बायकोची गोल गोल साडी. मी सांगितलं होतं याच्यामध्येच आपला नोकरदार वर्ग गुंतून आहे. म्हणजे बघा, बाबासाहेबांनी ज्या चतुर्वर्ण व्यवस्थेला लाथ मारली, मूठमाती दिली, संपवलं ना. कोणते 4 वर्ण होते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, 4 चतुर्वर्ण. आता त्या चतुर्वर्ण पद्धतीलाच आपण नव्याने मॉडिफाय केलाय. माहित आहे का कोणतं मॉडिफाय केलंय? आपण क्लासिकल झालो आता. तसं क्लासिकल नाही, वर्ग पाडले आपण. म्हणजे आधी वर्ण व्यवस्था होती, आता वर्ग व्यवस्था आहे. कशी आहे? क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. कोणत्या पदावर आहे बाबा तू? चपराशी आवजी. कोणत्या चपराशाच्या घराची पोरगी कलेक्टरच्या घरी सून गेली? जाते आहे तुमच्या पाहणीत? सांगा, हात वर करा. म्हणजे आमची रोटी आणि बेटी व्यवहार आज क्लास 1 सोबत होत नाही. म्हणजे आमच्याच समाजातले बरं, हे रामटेकेचा आहे ना, मेसराम आहे समजा, पकडा. उदाहरण देतो बरं, तुम्ही स्वतःला मानू नका. बरं, मीच पकडतो. सर हे 100% आहेत, मी बुरबुरे आहे, मी क्लास 4 मध्ये आहे समजा, आणि सर क्लास 1 आहे. माझी मुलगी ते त्यांच्या मुलासाठी मागतील का? सांगा का नाही मागत? बरं, मग वर्ग, ज्या बाबासाहेबांनी वर्णव्यवस्थेला विरोध केला, ती नव्याने मॉडिफाय करून फक्त नाव बदललं, आपण वर्ग व्यवस्था म्हणू का? म्हणू शकतो ना. म्हणजे आपणच, म्हणजे आपल्या बापानं ते बंद केलं आणि आपण सुरू केलं. तर या पद्धतीचा म्हणजे क्लास 1 वाला क्लास 4 वाल्याचा इतका तिटकारा, इतका विरोध, इतका राग करतो. म्हणजे प्रत्येकच जण नाही, तुमच्या गावातले क्लास 1 असतील तर त्यांना सोडून द्या, तुमच्या गावाची गोष्ट नाही, तुमचं गाव चांगलं. पण असं तुमच्याही अनुभवात असेल की अशा पद्धतीचं त्या पद्धतीचं ते रिलेशन मेंटेन नाही करत. त्यांच्या स्टेटसला शोभत नाही, त्यांच्या प्रेस्टिजला इजा पोहोचते. आणि या प्रेस्टिज, या प्रतिष्ठा, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण वर्णव्यवस्था नावाची जी काही व्यवस्था होती, जी अन्यायकारक होती, ती आपल्या समाजात, तर आपल्या समाजात नाही, ही प्रत्येक समाजात आहे, पण मग आपल्या समाजात ही राहू शकत नाही, कारण आपण वर्णव्यवस्था किंवा वर्ग व्यवस्थेला पुरस्कार करत नाही. आणि म्हणून याच्यानंतर म्हणजे या अशा पद्धतीचं वागणूक, वर्तन आपल्याला करू नये असं मला वाटते. म्हणजे मी नोकरदारावरच बोलण्याच्या मागची भूमिका, तेरी बी चूप मेरी बी चूप, अशा पद्धतीची भूमिका या लोकांनी घेऊ नये. म्हणजे आपल्या समाजातले लोक जेव्हा मोठ्या पदावर जातात, तेव्हा चवदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी चालताना फाटलेल्या पायापेक्षा आपल्या प्रगतीसाठी आणि प्रमोशनासाठी ताटलेली पाय त्यांना महत्वाची वाटते. आपला समाज एकीकडे ठेवतात आणि आपला स्वतःचा स्वार्थ, सेल्फिशनेसपणा तो पुढे आणतात. प्रत्येक जण स्वार्थी आहे, मला माहित आहे, मीही स्वार्थी आहे. मी असं नाही म्हणू शकत मी निस्वार्थी आहे, पूर्णपणे नाही आहे कोणीच. मी स्वार्थी आहे, पण कोणता स्वार्थ आहे?
समाजाचा ज्यावेळेस विचार येतो ना, त्यावेळेस समाजाला अग्रभागी ठेवलं पाहिजे, पुढे ठेवलं पाहिजे, आणि त्यातून आपल्यालाही कसं मोठं बनता येईल त्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे मला सांगा की गळ्यात मडकं असतं आपल्या असं, आणि इकडे कमरेला समजा झाडू असता, तर आपल्याला नवरात्रोत्सवामध्ये गरबा खेळायला जाता आलं असतं का? हा, जाता आलं असतं का? दुर्दैवाने बाबासाहेबांना दिलेल्या प्रतिज्ञेला लात मारून आपण आपल्या लेखींना किंवा आपण स्वतः, म्हणजे तुमच्या गावची गोष्ट नाही, हा, पुन्हा एकदा म्हणतो की तुमचं गाव चांगलं आहे. मी संपूर्ण देशाच्या किंवा या सगळ्या आपल्या समाजाच्या बाबतीत बोलतो आहे की आपण त्यांना खूप प्रतिष्ठेनं पाठवतो. म्हणजे म्हणजे बाबासाहेबांचे विचार आपल्याला मोठे नाही, पण आपली प्रतिष्ठा या ठिकाणी आता पहिल्यासारखं राहिलं नाही. अरे बाबा, आपली संस्कृती, आपले संस्कार आहेत, आपल्याला काय करायचं काय नाही करायचं ते तात्विक काही जे काही बुक्स आहेत, काही जे काही शिकवणी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, ते आपल्याला पाळाव्या लागतील, फॉलो करणं गरजेचं आहे, हो की नाही? तुमच्या गावाबद्दल नाहीच आहे, आता तर हो म्हणा. बरं, तुमच्यापैकी कोणी गेलं का? चांगलं नाचता येते, ये बाई तू गरबा कर. म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराची गद्दारी करू नका, त्यांच्याशी बैमानी करू नका. कारण जर बाबासाहेब नसते तर आपले हे जे टॅलेंट आहे का नाही, हे कोणाच्या तरी घरचं टॉयलेट साफ करत राहिलं असतं, खरं सांगतो. आणि हे जे आपले जे शेणाचे हात जे पेणाला लागले ना, याच्यासाठी बाबासाहेबांच्या त्या कार्याची, म्हणजे बाबासाहेबांचं त्याच्या मागचं हे सगळं काही कार्य आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी प्रतारणा करू नका, बैमानी करू नका. खूप काही डिमांड आहे का बाबासाहेबांनी? खूप काही मोठं क्लिष्ट असं काही देऊन गेले आहे का तुम्हाला की जे करता नाही येत आपल्याला? बरं, पंचशिलेमध्ये काय काय आहे काकू? पंचशील कोणाला पाठ आहे? हात वर करा. खूप पाठ नाही? वंदना रोज करतो ना आपण, बोला ना. पंचशील म्हणजे 5 शिल, 5 शिलाचं आपल्याला आचरण करायचं आहे. नाही, मग म्हणायला लावत नाही मी. बरं काकू, सूरा मेरे मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्का बदाम समाधे आवे, त्याचा काय अर्थ आहे? अशा पद्धतीचं काम चालू आहे आपलं. काय चालू आहे? असं हे म्हणते, तिच्या मागं मी बसतो, मला पाठ झालं, मी भका भका म्हणतो, विषय संपला. त्याचा अर्थ काय आहे आणि मला समोरच्याला का सांगायचं आहे? मला नको विचारू रे बाप. मला पाठ, मी विचार करतो माझ्या मायले दुसरा वर्ग शिकली नाही, इले पुरा पाठ आहे, पुरा पुस्तक, आणि मला पंचशीलही कन्फ्यूज होतो मी. पहिला सूरा मेरे आहे का दाना आहे का काय आहे, मी कन्फ्यूज होतो. कधी कधी मागं पुढं होऊन जाते लोकांच्या बोलण्यात. अरे मग थांबा लागते मला. सर्वात प्रथम आपण पोपटपंची बंद केली पाहिजे. त्या काळी पाली भाषेतनं आपल्याला तत्व दिलेले आहे, आपल्याला काही आचरण करण्यासाठी तत्वज्ञान पुस्तक स्वरूपामध्ये आपल्याला दिलेलं आहे. पण या बाजूला मराठीतही भाषांतर दिलेलं आहे, ट्रान्सलेटेड इंटू मराठी. म्हणजे पाली भाषा आता प्रत्येकाला बरं, कोण MA पाली केले या गावातून? बरं, भंतेजी आपल्याकडे येते, भिक्खू येते, भिक्खुणी येते, त्या पण आपल्याला पालीतूनच रप 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 बापा, मी तर तोंडाकडेच पाहत राहत असतो. आणि माझं स्वप्न आहे, मला ते पुस्तक टॉप टू बॉटम पाठ झालं पाहिजे, आणि मी पंचशिलेतच अटकून आहो, त्याच्या पलीकडे जाऊन नाही राहिलो. मुद्दा सांगण्याचा मुद्दा हा आहे की पोपटपंची बंद करा. थोडंसंच वाचा माऊल्यांनो, वाचा तुम्ही. कारण पहा, मी आयडिया म्हणजे लक्षात आलं, या ठिकाणी ह्या ज्या आज्या बसून आहे ना, तुमच्या गळ्यातले कुठं आहे? गळ्यातले कुठं आहे का खुर्चीवर? तुमच्या गळ्यातले कुठं आहे? समजलं का? जर
म्हणजे हे विहारामध्ये पुरुषांची संख्या खूप कमी असते सर, महिला मंडळाची असते. महिला मंडळावर खूप मोठी जबाबदारी आहे. महिला मंडळ म्हणजे हे हे जे काही मातृत्व असते हे तुमच्या म्हणजे तुमच्या वाणीतून, तुमच्या दुधातून हे पाझरत जाते ह्या येणाऱ्या पिढीत. त्याच्यामुळे तुम्ही पोपटपंची न करता थोडंसं, आणि ते मराठीत आपल्या लेकरांना सांगा, आपल्या घरी सांगा. पानाची पाता म्हणजे काय होते, काय होते, हा असं सांगा ताई. व्हेरी गुड. म्हणजे सगळ्या पूजा करा, पण त्याचा कर्मकांड होऊ देऊ नका, स्तोम माजू देऊ नका. मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक राहणार नाही. एम आय करेक्ट? तफावत असू द्या, धर्मात आणि धम्मामध्ये फरक आहे. आपल्या आचरणामध्ये आणि इतरांच्या आचरणात फरक असला पाहिजे, हो की नाही? आता तुम्ही म्हणत असाल की एवढंसं पोरग एवढं कसं काय सांगते. मी लिहिलं होतं की समजू नका मला की नुसता किशोर आहे. बरं, हे आता केस माझे पिकले, हे लिहिलं मी 5-7 वर्ष आधी, तेव्हा मी तरुणच होतो. त्यावेळेच्या ओळी सांगतो सर, की समजू नका मला की नुसता किशोर आहे, रक्तात भीम माझ्या मी बंडखोर आहे. समजू नका मला की नुसता किशोर आहे, रक्तात भीम माझ्या मी बंडखोर आहे. आणि जावे कुण्या दिशेने ठरवायचे तुम्हाला, पर्याय बुद्ध तुमच्या डोळ्यासमोर आहे. मग तुम्हाला ठरवायचं आहे या ठिकाणी कोणाकडे जायचं आहे, कोणाचे तत्व अंगीकारायचे आहे, काय पाळायचं आहे, काय पाळायचं आहे. आणि म्हणून हेच सांगतो मी भाषण नाही आहे. हे भाषण आहे का? भाषण नाही, मी चर्चा करतोय, मी काहीच नाही. हे तुम्हाला वाटेल काय असेल, हे कवितेच्या ओळी लिहून आणल्या याच्यात. म्हणजे मला डायमेन्शिया आहे, स्मृतिभ्रंश. म्हणजे घरून बायको सांगते 1 किलो साखर, 1 किलो तेल, 2 हे असं. दुकानात गेल्यावर म्हणजे घरून हो म्हणून जातो आणि दुकानात गेल्यावर विसरतो. पुन्हा तिथून फोन लावतो, अबा तू काहीतरी सांगितलं होतं का? अजी हो, विसरले एवढ्या लोक 5 मिनिटात इथून हा, तर मग मी विसरावडू आहे म्हणून मी लिहून आणतो. म्हणजे समाजाला काही गोष्टी सांगत असताना ती लिखित स्वरूपाच्या आणि वाचून सांगाव्यात. भाषणातून कधी कधी आपला तोल जाऊ शकते, आपण वेगळीकडेच कुठेतरी भरकटू शकतो. त्याच्यामुळं जे काय आहे ते आपल्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे. नाही तर बायकोनं सांगितलं तेल आणि तुम्ही घेऊन गेले तूप, असं होऊन चालता येत नाही. म्हणून मी हे कागद धरलेला आहे